मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? तर माझ्या या मराठी सोल साईट टॅरोमध्ये तुम्हाला खूप 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 धन्यवाद की तुम्ही आलात, तुम्ही लाईक करताय, तुम्ही खूप सारं प्रेम देताय. नवीन चॅनल आहे आपलं आणि ऑलरेडी हिंदीमध्ये माझं एक चॅनल आहे सोल साईट टॅरो करून. त्यावरही जाऊन तुम्ही चेक करू शकता. ज्यांना टॅरो शिकायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक मराठी चॅनल स्टार्ट केलेलं आहे आपण, सोल साईट टॅरो. सोल साईट मराठी टॅरो शाळा, ओके, ह्या नावाने आपलं चॅनल आहे. ज्यांना टॅरो शिकायची इच्छा आहे ते त्या चॅनलवरून शिकू शकतात. आणि पर्सनली तुम्हाला जर वाटलं की एक चांगला रॅपो बनतोय किंवा तुम्हाला मी डिझर्विंग वाटली की तुम्हाला मी शिकवू शकते, तर तुम्ही मला नक्की पर्सनली कनेक्ट करू शकता. तर आज आपण जनरल रीडिंग बघूया की तुमच्यासाठी युनिवर्सचे मेसेजेस काय आहेत, युनिवर्स हे ब्रह्मांड तुम्हाला काय सांगू पाहतात. ओके, तर स्पेसिफिकली आपण कुठलंही करिअर म्हणा किंवा रिलेशनशिप म्हणा असा कुठलाही टॉपिक घेत नाही आहोत. जनरल तुमच्यासाठी काय मेसेज आहे, युनिवर्सचा या ब्रह्मांडाचा काय मेसेज आहे ते आपण बघूया. युनिवर्सला, त्या ब्रह्मांडाला थँक्यू बोला. बी ग्रेटफुल. तुम्ही जे आहे, जे येत आहे त्यासाठी नेहमी ग्रेटफुल राहा. आणि चला कार्ड बघूया, कार्ड काढूया. पहिलं कार्ड, 3 ऑफ स्वॉर्ड्स. पहिलंच का असं कार्ड आलेलं आहे? प्लीज युनिवर्स गाईड मी. द स्टार. 2 कार्ड आलेले आहेत. अपेक्षांचं ओझं, अपेक्षांचं खूप ओझं मला जाणवत आहे की खूप प्रयत्न चालू आहेत, खूप प्रयत्न करताय आणि त्याचं यश न मिळाल्यामुळे आलेली एक घुसमट दिसतीये. तुम्हाला इथे हाच मेसेज मिळतोय की तुम्ही खूप मोठे डिसिजन्स खूप छोट्या माहितीवर घेतले. ओके, एखाद्या गोष्टीची, एखाद्या व्यक्तीची खूप जास्त माहिती नसताना सुद्धा तुम्ही त्यामध्ये उडी टाकली. मग ते रिलेशनशिप असू दे किंवा तुमचं करिअर असू दे किंवा वॉटर डिसिजन यू हॅव टेकन, तुम्ही काहीही डिसिजन जे घेतलेले आहेत त्यामध्ये खूप थोड्या तुटक्या माहितीवर तुम्ही ते डिसिजन्स घेतलेले आहेत. ओके, ते निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे आलेली ही एक विफलता मला दिसते. पण इथे मेसेज हा येतोय, व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आहे की ह्या सगळ्या गोष्टी चेंज होणार आहेत. द स्टारचं कार्ड आहे, जे दोन्ही कार्ड्स खूप पॉझिटिव्हली गोष्टी सांगत आहे की हे सगळं होणं खूप गरजेचं होतं. कारण माणूस अनुभवातूनच शिकत असतो. जेव्हा तुम्ही खूप धावपळ करता किंवा खूप पडता तेव्हा तुम्ही त्याच्यातून काहीतरी शिकता. ओके, पण त्यातून शिकून तुम्हाला पुढे जायचं आहे. इथे कदाचित तुमची स्टोरी अशी होतीये की तुम्ही तिथेच कुठेतरी थांबून राहिलेला आहात आणि तिथेच एक धडपड 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 चालू आहे की मला प्रूव्ह करायचं आहे, मला प्रूव्ह करायचं आहे, मला कोणाला तरी काहीतरी दाखवून द्यायचं आहे. हे बघा, ज्याला तुमची किंमत आहे तो तुमची किंमत कशीही करेल. ओके, तुम्ही कसेही असाल, तुम्ही खूप घाण दिसता, तुम्ही खूप अगदी तेवढे कॅपेबल नाही आहात, तरीसुद्धा ती व्यक्ती तुमच्यासोबत राहील. का? कारण त्या व्यक्तीचा तुमच्यावर विश्वास आहे किंवा तुमच्यावर प्रेम आहे, तुमची काळजी आहे, म्हणून ती व्यक्ती तुमच्यासोबत राहणार आहे. ज्या व्यक्तीला तुमची काही पडलेलीच नाही आहे, ती व्यक्ती नेहमी तुम्हाला जज करेल, तुम्हाला टोमणे मारेल आणि या गोष्टी होणारच आहेत. तर तुम्हाला प्रूव्ह कोणाला काहीच करायचं नाही. इथे मला एक मेसेज मिळतोय की तुम्ही जिथे थांबला आहात ना, ती खूप चुकीची जागा आहे. ज्याच्यासाठी थांबला आहात किंवा ज्या ठिकाणी तुम्ही हातपाय मारत आहात, ते लोक किंवा ती सिच्युएशन, ती जागा तुम्ही डिझर्वच करत नाही आहात. ओके, तुम्ही डिझर्वच करत नाही आहात आणि म्हणून जी घालमेल होतीये ना ती आहे आणि म्हणून आलेली ही विफलता आहे की मी हे का केलं. पण ज्या गोष्टी ऑलरेडी आता घडून गेल्यात त्याच्यात तुम्ही कायच करू शकणार आहात. तुम्ही डोकं पकडून विचार करून त्या गोष्टी नीट नाही होणार. तुमच्या हातात जर काही आहे तो फक्त आणि फक्त आत्ताचा काळ आहे. भविष्यकाळ मध्ये मी काय करू शकते आणि वर्तमान काळात प्रेझेंटमध्ये मी आत्ता काय केलं पाहिजे हेच तुम्ही ठरवू शकताय. आता जे झाले, जे डिसिजन्स घेतले ते तुम्ही
चेंज नाही करू शकत. कोणीतरी तुम्हाला फसवलंय, ओके. पण एका व्यक्तीने फसवलं किंवा एका व्यक्तीने तुम्हाला खोटी आश्वासनं दिली म्हणून अख्खी दुनिया तशी होत नाही, ओके. आत्ता सध्या तुमचा नजरिया असा झालाय की माझा कोणावर विश्वास नाही, सगळे मला असेच करतात, असंच चालू आहे. पण असं नाही आहे. कदाचित तुम्ही नेहमी एक, मी जसं मगाशी म्हटलं की लोकांना प्रूव्ह करायला जाता, ओके, किंवा त्यांना प्रूव्ह करायला लावता. तुम्ही कोणालाही रिस्ट्रिक्ट करू शकत नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने वागणार. तुम्हीही तुमच्या परीने वागा, त्यांनाही त्यांच्या परीने आयुष्य जगू द्या, ओके. तर हा खूप एक मोठा मेसेज आहे. आणि जेव्हा तुम्ही हे जे सत्य आहे ते समजून घ्याल ना, तेव्हा त्या अंधारातल्या सुद्धा चांदण्या तुम्हाला दिसतील, ते तारे तुम्हाला दिसतील, ओके. त्याचा आनंद तुम्ही लुटू शकाल की ठीक आहे ना, काही हरकत नाही की माझं मन तुटलं, मला कोणीतरी फसवलं, मी खूप वेळ वेस्ट घालवला, पण व्हॉट नेक्स्ट? आता माझ्या हातात काय आहे? एक छान अनुभव आहे. मला हा जो, हे जे आहे ना, हा जो कप, एस ऑफ कपचं एक कार्ड असतं आमच्या कार्डमध्ये, टॅरोमध्ये. एक न्यू बिगिनिंग मला दिसतीये. कोणतरी असं तुमच्या लाईफमध्ये येणार आहे किंवा ऑलरेडी आलेले आहे की जे तुम्हाला ओळखतं, ज्याला माहिती आहे की तुमचा स्ट्रगल काय आहे, आणि दॅट पर्सन विल ऑलवेज गोइंग टू मोटिवेट यू. तो पर्सन, ती व्यक्ती तुम्हाला नेहमी मोटिवेट करणार आहे. फक्त तुम्हाला तुमचं कॅलिबर बघायचं आहे, ओके. युनिवर्स, ब्रह्मांड देऊ पाहत आहे खूप साऱ्या गोष्टी. फक्त या अनुभवातून निघा. हेच आहे आजचं जे कार्ड रिडिंग आहे त्याच्यामध्ये हाच मेसेज निघालेला आहे की तुम्हाला फक्त पास्टमधून जे अनुभव आले, जे चांगले वाईट ज्याही प्रकारचे अनुभव आहेत, त्याला एक पॉझिटिव्ह वेमध्ये निघायचं आहे बाहेर. आणि मग बघा तुमचे ग्रह कसे फिरतात. मग बघा की सगळं तुम्ही मॅनेज करणार आहात, ओके. किंग ऑफ कप्सचं कार्ड इथे काय सांगू पाहतं, ओके. किंग ऑफ कप्स आणि किंग ऑफ स्वॉर्ड्स आलाय. आता तुमची जी परिस्थिती आहे ती थोडीफार अशी आहे की एक तर तुम्ही लोकांना कट ऑफच करून टाकता, एक तर खूप जास्त तिखट, झोंबेल असं बोलता, झोंबेल असं वागता, खूप स्ट्रेट फॉरवर्ड होता, अदरवाईज एक्सप्रेसच करत नाही. दोन्ही गोष्टी चुकीच्याच आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये एक बॅलन्स पाहिजे, एक बॅलन्सची गरज आहे. अगदी तलवार चालवायची गरज नाही आणि अगदी तुम्ही इमोशन्स सप्रेस करायची गरज नाही. दोन्हीमध्ये जेव्हा बॅलन्स साधाल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये हे द स्टार अँड द व्हील ऑफ फॉर्च्यूनचं जे ब्लेसिंग्स आहेत ना, ते येणार आहेत. तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी चांगलं शिकता आलं पाहिजे आणि बघता आलं पाहिजे की कदाचित माझी काही चूक आहे का, कदाचित मीही काही चुका करतोय का. प्रत्येक वेळी बाहेरच्या सिच्युएशनमध्ये चुका शोधण्यात काहीच अर्थ नसतो. चुका ह्या आपल्यातच असतात आणि त्या आपल्यामध्येच आपल्याला शोधायच्या असतात. आणि जर सपोज आपल्याला असं वाटलं की नाही, ह्यामध्ये माझी काही चूक नाही आहे, समोरच्या व्यक्तीने मला लिटरली फसवलेलं आहे, हो, तो फसवलं कारण त्याचं ते नेचर होतं, त्याचे इरादे चांगले नव्हते, त्याचे इंटेन्शन्स चांगले नव्हते. पण ह्यातूनही तुम्ही शिकलं पाहिजे की चूक माझी झाली की मी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. पण एक चुकीचा माणूस अख्खं जग नसतं. अख्ख्या जगाला तुम्ही याच्यातून गेस नाही करू शकत की अख्खं जग तसं असेल. मला एक न्यू बिगिनिंगची सुरुवात, एक न्यू बिगिनिंग दिसते, न्यू बिगिनिंगची सुरुवात, ओके. हे असं आपलं इंग्लिश मराठी असतं. मला एक न्यू बिगिनिंग दिसतीये तुमची, तुमच्या नात्यांची. हार्ट चक्रा कुठेतरी ॲक्टिवेट होतं आहे, बॅलन्स होतं आहे. आणि फॉरगिव्हनेस थेरपी यूज करा इथे तुम्ही. जेव्हा तुम्हाला पास्टमधून निघायचं असतं, ऑलवेज ट्राय टू फॉरगिव्ह युअरसेल्फ. तुम्ही स्वतःलाही फॉरगिव्ह करा, दुसऱ्यांनाही फॉरगिव्ह करा, माफ करा, ओके. स्वतःविषयीच काही गोष्टी असतील की मी हे असं नाही केलं पाहिजे होतं, गिल्टमधून बाहेर या की ठीक आहे, चूक झाली माझ्याकडून, पण चुकीतूनच माणूस
शिकतो काही ना काहीतरी. तर माफ करा, गिल्टमधून बाहेर या. मी स्वतःला माफ करते. मी माफी मागते. ज्याने कोणी मला जे वाईट अनुभव दिलेले आहेत त्यांनासुद्धा मी माफ करते. कारण आज त्यांच्यामुळे मी काही ना काहीतरी शिकू शकली, काहीतरी एक पुढची पायरी चढू शकली. अशा प्रकारे बघा. फॉरगिव्हनेस थेरपी तुमच्यापैकी खूप जणांना माहिती असेल. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे तुम्ही स्वतःच्या सोलला बोला, स्वतःच्याच आत्म्याला बोला. स्वतःलाच कधीतरी मिठी मारून बघा. स्वतःलाच कधीतरी बोला की मी स्वतःची माफी मागते. आय एम सॉरी, प्लीज मला माफ कर, थँक्यू मला माफ केल्याबद्दल, आणि आय लव्ह यू. मी स्वतःवरच खूप जास्त प्रेम करते. माझ्या आयुष्यात जे पण झालं त्या सगळ्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही माझी होती. मी चुका केलेल्या आहेत, त्यासाठी मी स्वतःलाच माफ करते. मी स्वतःशीच माफी मागते आणि मी स्वतःवरच प्रेम करते. आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं चेंज होतं. युनिवर्सला, त्या ब्रह्मांडाला नेहमी थँक्यू बोलत राहा. आणि आजचं रीडिंग एवढंच. आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. तुमच्याशी रेझोनेट होत असेल तरी तुमचे अनुभव मला कळवा. पर्सनल रीडिंग पाहिजे असेल तर मी नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कनेक्ट करू शकता.